Dear students, welcome to the second part of our story, The Lost Child, written by Mulkraj Anand. The Lost Child is a short story by Mulkraj Anand. On the screen, you can see the image of Mulkraj Anand, the famous novelist and short story writer writing in English. As we discussed earlier, that the theme of the present story is the importance of parents in our life. It highlights the relationship between a child and parents. The writer shows that the personality of parents is very important right from our childhood. And when we are little ones, when we are children, at that stage, we needed the parents the most. The writer also shows that it is the general tendency of a child to demand everything that attracts him. प्रस्तुत कथेमध्ये लेखकाला हेच दाखवायचं आहे की आपल्या आई वडिलांचं महत्व किती आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि स्पेशली आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आई वडिलांचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये खूप असतं. आपण जगातली दुसरी कोणतीही गोष्ट आई वडिलांच्या बदल्यात एक्सचेंज घेऊ शकत नाही. आपण लहान असताना आपण आपलं आयुष्य आई वडिलांच्या शिवाय इमॅजिन करू शकत नाही. वी कॅनॉट इमॅजिन आवर लाईफ विदाउट आवर पॅरेंट्स. जसं जसं आपण मोठं होतोय तसं तसं आई वडिलांचं महत्व कमी होतं असं नाही म्हणताय, पण आपण काय होतं थोडं स्वावलंबी व्हायला प्रयत्न करतो. राईट. आई वडिलांचं महत्व आपल्या आयुष्यभर असतंच, पण लहानपणी हे जास्त असतं. कारण लहानपणी आपण आई वडील व्यतिरिक्त दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. वी फील सेक्युअर इन द कंपनी ऑफ आवर पॅरेंट्स. लहान असताना आपल्याला सगळ्यात जास्त सेक्युरिटी कुठे दिसून येते तर फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांसोबत. And whenever there are no parents with us, then automatically the feeling of anxiety, danger is created in our mind. आई वडील दिसणे थोड्या वेळासाठी तरी सुद्धा आपल्या मनामध्ये भीती निर्माण होती, सैरभैर होतो, आपण बेचैन होतो. लेखकाला दुसरा एक मुद्दा सांगायचा आहे की लहान मुलांची टेंडन्सी काय असते, त्यांना जेही आकर्षित करेल ना तिथे मागत सुटतात. आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दॅट. राईट. आता कथेमध्ये सुद्धा जो लहान मुलगा आहे तो जत्रेमध्ये गेलेला आहे त्याच्या आई वडिलांसोबत, आणि जत्रेमध्ये भरपूर आकर्षित अशा गोष्टी आहेत आणि त्या सर्व गोष्टींची मागणी तो आई वडिलांकडे करतोय. पण आई वडील त्याला सर्वच गोष्टी काय घेऊन देऊ शकत नाही. त्यामुळे तो थोडा रागावतो, रुसतो आई वडिलांवर. पण त्याचा राग किती वेळ टिकतो, त्याचा रुसवा किती वेळा टिकतो, लेट्स सी इन द स्टोरी. Then we discuss the characters: little boy, father, mother, sweetmeat seller, flower shop seller, then the balloon seller, snake charmer, and a tiny man. Snake charmer चा आपण अर्थ पाहिला होता डोंबाऱ्या, right? जो सापाचा खेळ करतो. That is called snake charmer, right? Let's begin the story. We saw in the introduction that the child goes to visit a fair with his parents, right? The child is attracted by many beautiful things in the fair, like sweets, like toys, like balloons, garland, right? Many shops are there in the fair. So the child demands each and everything. The child requests his parents to buy sweets, to buy toys, to buy balloons.
by Garland for him, but the parents rejected his demand. Right. जेव्हा कथा सुरू होते तेव्हा आपण पाहतो की तो लहान बाळ, लहान मुलगा आपल्या आईवडिलांसोबत एका जत्रेमध्ये गेलेला आहे. जत्रा आपल्याकडे जशी असते तशीच भरपूर दुकानं असतात. त्याच्यात स्वीट्स आहेत, लहान मुलांची खेळणी आहे, बलून्स आहेत, गार्लँड म्हणजे फुलांच्या माळांची दुकानं आहेत, भरपूर दुकानं आहेत. आणि या सगळ्या गोष्टी त्या लहान मुलाचं अटेन्शन अट्रॅक्ट करतात. लहान मुलाला साहजिकच प्रत्येक गोष्ट विकत घेऊन द्यावी आपल्या आईवडिलांनी अशी इच्छा निर्माण होते. त्यामुळे तो आईवडिलांकडे हट्ट धरतो, मला ही गोष्ट घेऊन द्या, मला ती गोष्ट घेऊन द्या, अशा पद्धतीने. पण ते आईवडील काय करतात, नकार देतात. उद्या पुढे काय काय घडतंय, लेट्स प्रोसीड फर्दर. A little boy and his parents set out from city to pay visit to a village fair at the time of spring festival. The boy lingered at some toy shops on the way and asked for a toy. Lingered means what? रेंगाळणे. रेंगाळणे. Just टाइमपास करणे. त्या लहान मुलाला सगळ्यात अगोदर कोणतं दुकान दिसलं तर मग खेळणीचं दुकान दिसतं. विविध प्रकारची खेळणी तिथे ठेवलेली आहे. लहान मुलगा पुन्हा हट्ट करतो, मला हे खेळणी घेऊन द्या. साहजिकच आईवडील नकार देतात. पण लहान मुलगा तिथून जायला तयार नाही. तिथेच तो काय करतो, लिंगर म्हणजेच तिथेच तो अडकून राहतो, तिथेच घुटमळतो, तिथेच टाइमपास करतो. लिंगर. Right. The father refused by a look, and the mother took his hand and diverted his attention. Divert. आणि वडील नकार देत आहेत. मग आई काय करते, त्या लहान बाळाचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून काय करते, त्याला दुसऱ्या गोष्टी दाखवत राहते. Divert his attention. So his first demand to buy a toy is rejected by the parents. Then what happens? A beautiful mustard field with yellow flowers reflecting golden light charms the boy. Right? Mustard field. Field म्हणजे काय, शेती. With yellow flowers. पिवळ्या फुलांचं एक शेत त्याला दिसतं. Reflecting means showing golden light. Right? Charms means attract. लहान बाळ त्या पिवळ्या अशा चमकदार गोल्डन रंगाच्या फुलांकडे आकर्षित होतो. बघा लहान मुलाचं मन कसं चंचल आहे, प्रत्येक गोष्ट त्याला आकर्षित करते. He stepped into it with dancing feet. आणि त्या शेतामध्ये घुसतो की येताना नाचायला लागतो. So the activities of the child. He tried to catch the dragonflies and butterflies. तिथे आजूबाजूला काय उडत आहेत तर ड्रॅगन फ्लाईज, त्याला आपण कीटक म्हणतो, पतंग. आणि बटरफ्लाईज, तिथे काही फुलपाखरू सुद्धा उडत आहेत. आणि लहान बाळ काय करतं, ते पकडण्याचा प्रयत्न करतं. Hovering over the field. Hover means to fly. फील्ड मध्ये काय, शेतीच्या त्या पिकांवर कीटक, ते फुलपाखरू उडत आहे, ते पकडण्याचा प्रयत्न तो लहान मुलगा करतो. Nor did the insects and worms on the ground fail to attract his notice. एवढ्या गडबडीमध्ये त्याला काय दिसलेलं नाही. जमिनीवर असणारे इन्सेक्ट्स म्हणजे किडे, राईट, अँड worms, राईट. जमिनीवर शेतामध्ये असणारे किडे वगैरे जे असतात ते त्याला काय दिसलेले नाही, त्याचं तिकडे लक्ष नाही. पण त्यात लहान जे बाळ आहे आपल्या स्टोरीमध्ये, प्रत्येक चारही दिशांना बघतंय, चारही दिशांमधल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला दिसतंय. राईट. अँड ही जस्ट केम फ्रॉम सिटी टू विलेज. शहरातून हे कुटुंब खेड्यामध्ये आलेलं आहे, त्यामुळे शहरात अशा गोष्टी त्याला कदाचित दिसत नसतील. दॅट्स वाय ही फाइंड्स न्यू थिंग्स इन द विलेज फेअर. बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी ज्या शहरात त्याला दिसल्या नाहीत, त्याला कुठे दिसत आहेत तर मग त्या फेअर मध्ये दिसत आहेत, त्या खेड्यामध्ये दिसत आहेत. प्रत्येक गोष्ट त्याला अट्रॅक्ट करते आहे, ती गोष्ट मला मिळाली पाहिजे
राईट. ड्रॅगन फ्लाईज, बटरफ्लाईज कदाचित पहिल्यांदा पाहिलं असेल. राईट. फील शेप जे आहे कदाचित पहिल्यांदा पाहिलं असेल. दॅट्स वाय ही इज इंटरेस्टेड सो मच. म्हणून तो शेतामध्ये घुसतो आणि त्या ड्रॅगन फ्लाईज अँड बटरफ्लाईजला पकडण्याचा प्रयत्न करतो. शेतही कधी पाहिलेलं नाही सुद्धा तो पाहतोय. द जनरल मेंटॅलिटी ऑफ द चाइल्ड. आणि फक्त स्टोरी मधलं बाळ असं करेल का? तर नाही. जगातलं कोणतंही बाळ घ्या तर असंच वागणार आहे. आपणही तसंच वागलो असतं लहानपणी. ठीक. द सेटिंग, राईट. विलेज फेअर इज देअर, सो मच क्राऊड, यू कॅन फाइंड द शॉप्स ओव्हर देअर. पाळणे झोके सगळं आहे. इट वॉज स्प्रिंग टाइम. स्प्रिंग हा सीझन आहे. स्प्रिंग सीझन मध्ये काय होतं, नवीन पालवी फुटते झाडांना. अँड द पीपल ऑफ कलरफुल अटायर, अटायर मीन्स कपडे, वेर गोइंग टू द फेअर. फेअर मध्ये आलेली जी लोक आहेत त्यांची कपडे अतिशय व्यवस्थित आहेत, कलरफुल आहेत. A child along with his parents was going to the fair and was very excited and happy. The balloon seller is there. When the child finds the balloon seller, then he asks for the balloons from his parents, but his request is rejected. प्रत्येक गोष्ट मागे सुटतोय. प्रत्येक त्याची गोष्ट त्याचा हट्ट आई वडील काय करतात, त्याला नकार देतात. balloon seller. See the shops of sweets. लहान बाळ पुढच्या दुकानावर जातोय, मग चला हे दुकानातून काही घेऊन नाही दिलंय, चला पुढच्या दुकानात जाऊ. So he is hopeful that in the next shop some new things will be offered by the parents to the child. काय होतं पुढे मग? The child was fascinated. Fascinated means attracted by the stalls. Stalls means shop of toys and sweets. खेळणींचं आणि मिठाईंचं दुकान त्याला तिथे दिसतं. So his father got angry. टॉईज आणि स्वीट्सचं दुकान दिसल्यानंतर लहान मुलं काय करेल मग? Obviously that child would demand that thing from the parent. लहान मुलाचं जनरली स्वभाव काय असेल बरं? ते खेळणं किंवा मिठाई खाण्याची इच्छा होणं, आणि ते कोणाकडे मागेल बरं? मग तो आई वडिलांकडून. राईट. इथे तसंच झालेलं आहे. The child demands toys and sweets from the parents. And the father is angry. The father rejected the demand of the child. Right? And the mother does what? The mother starts pacifying him. Pacify म्हणजे शांत करणे. लहान बाळ आत्म चिडचिड करायला लागलं, वडील रागावले, अँग्री. ते लहान बाळ त्याला शांत करण्याचा प्रयत्न आई करते. पॅसिफाय मीन्स शांत करणे. And what the mother does? The mother diverted his attention towards other things in the fair. आणि या टॉईज या स्वीट्स पासून त्या लहान मुलाचं लक्ष दुसरीकडे आकर्षित करण्यासाठी त्याची आई त्याला तिथे असलेल्या दुसऱ्या वस्तू दाखवायला सुरुवात करते. बघ बेटा, हे बघ, ते बघ, अशा पद्धतीने. म्हणजे त्याच्या मनातून टॉईज आणि स्वीट्सचा विचार हा नाहीसा होईल हाच हेतू. राईट. अशा पद्धतीने मग आपली स्टोरीची सुरुवात झालेली आहे. लहान मुलगा हट्ट करतो आहे आणि आई वडील त्याचा हट्ट काही पुरवत नाही. The child moved forward, but once again lagged behind because of his eyes were caught by one thing or the other every now and then. The child moved forward. हळूहळू बाळ पुढे चालतंय. मनामध्ये अतिशय राग आहे, चिडचिड आहे आई वडिलांबद्दल. काहीच वस्तू घेऊ देत नाही मला, माझा हट्ट पूर्ण करत नाहीये. And once again lagged behind. Lag म्हणजे काय? हळूहळू चालणे. आई वडील पुढे चालताय, तू मागे चालतोय, अशा पद्धतीने. म्हणजेच काय? त्याचं लक्ष कुठे आहे मग? His eyes means attention caught by
अट्रॅक्टेड बाय वन थिंग ऑर द अदर. वन थिंग ऑर द अदर म्हणजे काय, एकापेक्षा एक सरस गोष्ट, एकापेक्षा एक छान गोष्ट त्याला तिथे दिसते. त्याचं अटेन्शन प्रत्येक गोष्ट अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते आहे. मिठाई असेल, टॉईज असेल, पाळणे असतील, फुगेवाला असेल, अशा भरपूर गोष्टी त्याला दिसत आहेत. कोणकोणत्या गोष्टी बघू असं त्याला सांगायचं. Right? One thing or the other, or every now and then. One thing or the other means many things, and every now and then means continuously. Puna puna. As they move forward, the child got demurred by the decorative items on the stalls. Then the family moves forward. ती कुटुंब पुढे जायला लागतं. तर पुन्हा त्या बाळाचं लक्ष इकडे तिकडे जातंय. आता काय झालं, पुन्हा तो डिमर्ड मीन्स अट्रॅक्टेड. त्याचं लक्ष कुठे गेलं बरं, डेकोरेटिव्ह आयटम्स ऑन द स्टॉल्स. वेगवेगळे दुकान त्याला दिसले आणि त्या दुकानावरचा माल कसा होता तर डेकोरेटिव्ह, सजावट केलेला होता. His mouth watered, seeing sweets decorated with gold and silver leaves. तोंडाला पाणी सुटलं. आता काय पाहिलं त्याने ते लहान बाळाने, स्वीट्स आणि सगळं मिठाई त्याच्यामध्ये डेकोरेट केलेली होती तर गोल्ड अँड सिल्वर लीव्स. काय असतं बरं गोल्ड अँड सिल्वर लीव्स? यस, yes anybody? गोल्ड अँड सिल्वर लीव्स म्हणजे काय? मिठाईवरती तो कागद असतो सर. येस एक्झॅक्टली, मिठाईवरचा तो कागद असतो, सिल्वर कोटेड और गोल्डन कोटेड. राईट. सो द स्वीट्स in that shop is decorated with gold and silver leaves, and the boy is attracted. He wanted to eat the sweets. His mouth is water. तोंडाला पाणी सुटलं बेटाच्या, खायची इच्छा झाली त्याला, पण आई वडील काय घेऊन देत नाहीये. काय करावं मग आता, त्याने आता हट्ट सुरू केला. काय म्हणायला लागला, आय वॉन्ट बर्फी, I want Barfi. But he did not wait for his parents' reply. वर्ग आता चिडलाय, वडिलांकडून हे मागतोय ते मागतोय, पण वडिलांना काही दया येत नाही, काहीच घेऊन देत नाही वडील मला. आणि काय केलं मग, आता सुद्धा वडील काय घेऊन देणार नाही, म्हणून वडिलांचा नकार येण्यापूर्वीच तो काय करतो मग, डिड नॉट वेट, वाटच मागत नाही तो. Right? As he knew very well that his parents will never agree to buy Barfi for him. Agree, परवानगी देणे, घेऊन देणार नाही ते मला. राईट. आणि मला काय म्हटले बरं माझे आई वडील, they would say he was greedy, therefore he kept moving. Greedy, greedy म्हणजे काय, लालची. यस, त्याला लालच असतो, खूप इच्छा असते एखाद्या व्यक्तीला, राईट, हाऊस म्हणता येईल त्याला. अरे बाबा तुला खूप हाऊस आहे, तू खादाड आहेस तू, हे मागतोय ते मागतोय, असे उत्तर माझे आई वडील मला देतील, म्हणून तो आता तिथं थांबतच नाही. मला माहिती आहे माझ्या आई वडील मला काहीच समजणार नाही, त्यापेक्षा हा पुढे हळूहळू चालायला लागतो. therefore he kept moving. हळूहळू तो मुलगा आता पुढे पुढे जायला लागतो. So see how the boy is having a complaint in his mind against his parents. आई वडिलांविरुद्ध, आई वडिलांबद्दल किती तक्रार आहे बरं त्याच्या मनामध्ये. तर त्याला माहिती होतंय हळूहळू की मला आई वडील काही घेऊन देत नाहीये, हे मागतो नाही म्हणतात, ते मागतो नाही म्हणतात. राईट. तो आता हळूहळू काय करतोय मग, पुढे पुढे चालायला लागतो. भरपूर काही दुकानं आहेत. लहान मुलगा जसं म्हणतो मला हे पाहिजे, आई वडील नकार दिल्यानंतर तो म्हणतोय पुढच्या दुकानात पुढे जाऊया, पुढे काय आहे, पुढे काही अट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत की नाही. आता ते लहान पोट
पुढे पुढे चालला आता कीप मूव्हिंग. चला आता पुढे. इथे पण नाही म्हणतात, तिथे पण नाही म्हणतात, नाहीच म्हणतात. So what happens next? They started for a whole banyan under a banyan tree in a grove full of fruit and flower trees. The boy was in raptures when a rain of flowers fell on him. Some doves flew by and a cuckoo sang. He saw a big banyan tree. Banyan tree means वडाचं झाड. आणि तिथे ना एक मोठं वडाचं झाड त्याला दिसतं. शहरातलं आहे त्यामुळे वडाचं इतकं मोठं झाड बघून त्याचं मन आकर्षित होतं. राईट. तिथे काय आहे तर फुल ऑफ फ्रूट अँड फ्लावर ट्रीज. आजूबाजूला फळांची आणि फुलांची झाडं त्याला दिसतात. आणि त्या इथे त्याला अजून काय दिसलंय मग त्या फुलांच्या झाडावरची फुलं त्या बाळाच्या अंगावर पडत जणू एखादा पाऊस पडलाय फुलांचा अशा पद्धतीने. आणि त्या बाळाला अजून काय दिसतंय मग doves. Yes, doves. What's the meaning of dove? D-O-V-E. माहिती तुम्हाला अर्थ? Yes. या नावाचा एक साबण आहे. याला बघतात ना ती D-O-V-E, डव साबण. पाहिजे जाहिरात. स्पेशली महिला जास्त वापरतात तो साबण डव. Yes or no? Yes, क्रांती? कबूतर. Yes. कबूतर. पिजन. डव साबण तुम्हाला असा पांढरा करतो कबुतरासारखा असं सांगायचं अर्थ. पांढरा म्हणजे काय स्वच्छ म्हणा, निर्मळ म्हणा, सुंदर म्हणा. That is why dove. So some doves flew by and the cuckoo sang. लहान बाळाला काय दिसतं मग त्या झाडावरच त्या कबुतर दिसतात आणि कोकिळा सुद्धा दिसतात. अट्रॅक्शन. As the family is from a city, it is possible that the child has never seen such things in the city earlier. So he is attracted by the banyan tree. He is attracted by the flowers on the tree. Right? He enjoys the rain of flowers falling on him. He is attracted by the doves. He is attracted by the cuckoo singing in those trees. ह्या गोष्टी सुद्धा त्याला आकर्षित करतात. So at the fair, they first saw a stall of sweets, as I know. The display of delicious filled with the boy with longing. Longing means काय इच्छा. त्याला स्वीट्स खाण्याची इच्छा होती. So he wanted a burfi. He did not ask for it. His father would refuse it. Refuse म्हणजे काय? Reject. बर्फी रिजेक्ट केली आहे वडिलांनी. He wanted a gulmohar garland from the flower shop, but kept silent. पुढची इच्छा काय होती? गुलमोहरचा एक हार विकत घ्यावा. गुलमोहरच्या फुलांचा एक हार from the flower shop, but he kept silent. शांत का असेल बरं तो? का त्याने मागितलं नाही बरं गार्लँड फुलांची माळ का मागितली नाही बरं? यस, कारण त्याला माहितीये त्याचे आई वडील तो जे पण मागतोय ते त्याला रिजेक्टच करताय. exactly. He knows that his parents would definitely reject his demand. So he kept silent. शांत राहतो, काहीच बोलत नाही. थोडा थोडा राग आला बिचारायला. Nor did he ask for a balloon. Next step is balloon shop. Again, he is attracted by the balloon. Again, has a desire to have the balloon from his parents. But again, he keeps silent. मनात इच्छा आहे त्याच्या. अरे किती सुंदर आहे, किती छान आहे ते बलून, ते फुगे.
मला पाहिजे ना, पण तो मनात इच्छा असूनही आई वडिलांकडे मागत नाही, कारण त्याला माहिती आहे की आई आणि वडील तर स्पेशली नाहीच म्हणतील, संताप करतील अजून माझ्यावर. राईट? शांत राहतो बिचारा. So he did not ask for a garland. He also did not ask for a balloon. पण गुलमोहरच्या फुलांचा हारही तो मागत नाही आणि तिथे असलेले बलून्स सुद्धा तो मागत नाही. हळूहळू थोडा राग येतो दादा. So the display of balloons of many colors tied to pole enchanted him. अरे काय सुंदर बलून्स आहेत. Right? Balloons of many colors, मल्टी कलर, भरपूर रंगाचे बलून्स आहेत. टाइड टू पोल. पोल, येस, टाइड टू पोल. पोल म्हणजे काय? तो खांब किंवा ती काठी. राईट? स्टिक. स्टिकला टाईड म्हणजे बांधलेले आहे. राईट? अनेक प्रकारचे अनेक रंगाचे फुगे त्या काठीला बांधलेले आहेत. राईट? आणि किती सुंदर आहे बरं ते पोल, किती सुंदर आहे ते balloons, isn't it? Enchanted him. Enchanted means attracted. Enchant म्हणजे काय? आकर्षित करणे. बलून घ्यायची इच्छा खूप आहे, पण तो काही बोलू शकत नाही. माहितीये त्याला पप्पा घेऊन देणार नाही, म्हणून तो शांत बसतो. बलून घेण्याची इच्छा व्यक्त करत नाही. सी, मल्टी कलर बलून. Right? So no demand for garland, no demand for balloons. काय करतो हा बिचारा? शांतपणे बॉक्स हवे पुढे त्याचं चालणं सुरूच ठेवतो. चालतोय हळू हळू हळू. आई वडिलांकडे लक्ष नाही. आता लक्ष कुठे आहे त्याचं? त्या फेअर मध्ये असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष आहे. So his attention is attracted by many attractive things in the shops in that fair. जत्रेमध्ये इतकी दुकानं आहेत, इतक्या वस्तू आहेत, प्रत्येक दुकानातल्या प्रत्येक वस्तूकडे तो आता आकर्षित होतोय. आई वडिलांकडे त्याचं लक्ष आता नाहीये, त्या वस्तूंकडे त्याचं लक्ष आहे. Then he saw a snake charmer. A snake charmer. Snake charmer म्हणजे काय? डोंबारी. येस, डोंबारी. सापाचा खेळ करणारा, साप नाचवणारा म्हणतो आपण त्याला. डोंबारी त्याला दिसतो. तिथे तो ते पण बघतो तो. नशीब त्याने साप मागितला नाही. राईट? जोक. त्याला मग दुसरं काय दिसतं मग? राऊंड अबाउट स्विंग. त्याला आपण झोका म्हणतो. पाळणा. मोठा पाळणा पण त्याला दिसतो. बघतोय हळूहळू ही गोष्ट ती गोष्ट. राईट? द स्नेक चार्मर. राईट? आणि साप सुद्धा त्याला दिसतात. स्नेक चार्मर काय करतो आहे, कसं करतो आहे ते सुद्धा त्याला दिसतं. राईट? त्यानंतर राऊंड अबाउट स्विंग, पाळणा सुद्धा त्याला दिसतो. इच्छा होत आहेत त्याच्या, काय काय मागणार आवडणार. So then he walked on to where a snake charmer was playing on his flute to a snake. And the snake charmer was playing a flute. Flute means what? Flute. Yes, flute. काय वाजवतोय बरं? बीन. बीन. बासरी. फ्ल्यूटचा अर्थ बासरीच आहे, पण हा स्नेक चार्मर बासरी सारखाच एक इन्स्ट्रुमेंट आहे. काय म्हणतात त्याला? बीन म्हणतो आपण. बऱ्याच हिंदी फिल्म मध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे बीन. ओके, नागिनची बीन. बासरी वाजवतोय. He linked the music but did not stay there as his parents would consider to be a
कॉर्स मीन्स हॉरिफाईंग. तिथे थांबा, डेंजर आहे, साप आहे तिथे. तिथे काही जास्त वेळ ते थांबत नाही, ते पुढे चालत आहे. नाव ही सॉ ए राउंड अबाउट. पाळणा दिसतो त्याला मोठा. An overwhelming desire rose in him to be on it. Overwhelming म्हणजे strong desire. मला तर आता इथं जायचंच आहे, खरंच जायचंय मला. अतिशय भयंकर अशी इच्छा निर्माण झाली पाळण्यात बसायची. मागणी करतो वडिलांकडे. पाळणा दिसलाय, आता इथे मला बसायचं, काहीही करून. इन एनी कंडिशन. ओव्हरवेल्मिंग डिझायर, स्ट्रॉंग डिझायर. पाठ वळते त्याची मग. राईट. आतापर्यंत आई वडिलांकडे त्याचं लक्ष नाही. काय होतं मग? नो रिप्लाय काय केम. आई वडिलांचा आवाज येत नाहीये. टर्न राउंड, मागे वळून बघतोय. फाउंड दॅट दे वर नॉट नियर बाय. आई वडील सोबत नाही. पोरगा हरवलाय. ही फेल इनटू ए पॅनिक. पॅनिक म्हणजे अतिशय संकटात सापडलेला व्यक्ती घाबरतो, त्याला म्हणतात पॅनिक. So that child is now in a dangerous situation. He cannot find his parents over there. मग आई वडील कुठे गेले? Right? So he is very much horrified. अतिशय घाबरलेला आहे. Right? सैरा वैरा इकडे तिकडे बघतोय. This is the middle of the story. The remaining part we would discuss in our next part.